नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त आणि पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया। तर यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलाय। यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं तुकडे करून घेतलंय। यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलंय, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे वाटण तयार करून घेतलंय, हे बाजूला ठेवूया। आणि इथे आता दुसरा बाउल घेतलाय मी। यामध्ये 1 वाटी मेथी घ्यायची आहे। मेथी निवडून स्वच्छ धुवून सगळं पाणी निथळून घेतलंय आणि नंतर बारीक चिरून घेतली। यानंतर इथे 1 वाटी मी पालक घेतलाय। पालकसुद्धा मी स्वच्छ धुवून नंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि बारीक चिरून घेतलंय। यातलं सगळं पाणी निथळून घेणं खूपच गरजेचं आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली यामध्ये। आता जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलं आहे। ज्या वाटीने आपण मेथी पालक मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पिठंसुद्धा मोजून घेतलेत। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। दह्यामुळे आपली रेसिपी सॉफ्ट राहायला मदत होईल। आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया। पाव चमचा इथे हळद घालते। यानंतर लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त घालू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे आता मी बारीक चिरलेला कांदा घालते आणि पाव चमचा हिंग घातलाय। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, पालकामध्ये भरपूर पाणी असतं। त्याचबरोबर आपण हे धुवून घेतलं, त्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे। त्यामुळे आधी असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आणि भाज्या। नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मला भाज्यांचं प्रमाण जास्त वाटतंय, पीठ कमी वाटतंय गव्हाचं, तर इथे मी आणखी यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे। आणखी 1 वाटी गव्हाचं पीठ इथे मी घेतलंय, अर्ध घातलं। मिक्स करून पाहूया। इथे सगळं पीठ लागेल, तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलंय आणि आपण अर्धी वाटी बेसन घातलं होतं। आता पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घालायचं आहे, यामध्ये खूपच कमी पाणी लागतं। तर यामध्ये मी तीळ घालायला विसरली होती, तर इथे मी 1 चमचा यामध्ये तीळ घालते। आता याचा गोळा मळून घेऊया। तर इथे पीठ पहा मळून तयार आहे। यावरती आता थोडंसं तेल घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा तेल घातलं आणि हा गोळा आता पुन्हा एकदा मळून घेऊया। याचे आज आपण पराठे बनवणार आहोत। पीठ तयार आहे। आता यातला एक गोळा मी घेतलाय आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता याचा पराठा लाटून घेऊया। मी इथे थोडासा मोठा गोळा घेतलाय, कारण मी याचा मोठा पराठा लाटून नंतर मी कट करून घेणार आहे पुरीप्रमाणे। तुम्ही छोटा गोळा घेऊन पराठा लाटून मग तसाच तुम्ही तो भाजू शकता। फक्त यामध्ये भाज्या आहेत, त्यामुळे याच्या कडा अशा तुटल्यासारख्या होतात, म्हणून दिसायला छान दिसावं म्हणून मी हा पराठा कट करून घेणार आहे। तर इथे मोठा पराठा लाटून घेतला। आता एखाद्या झाकणाने किंवा अशा प्लेटने असा राऊंड कट करून घ्यायचा। यामुळे सगळे आपले पराठे एकसारखे गोल होतील आणि एका आकाराचे होतील।
इथे हा पराठा लाटून तयार झाला आहे। आता पराठा आपण भाजून घेऊ। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। यामध्ये सुरुवातीला तेल तूप काही न घालता पराठा घालायचा आणि भाजून घ्यायचा। तर सुरुवातीला खालच्या बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा पराठा उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। दोन्ही बाजूने पराठा भाजून झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। आवडीप्रमाणे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता। आणि आता तेल लावल्यानंतर खरपूस असा पराठा दोन्ही बाजूने भाजून घेऊया। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। लहान मोठे सगळ्यांसाठीच पौष्टिक अशी रेसिपी आहे। सध्या थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये भाज्या यायला लागल्यात। मेथी, पालक या भाज्या वापरून आपण अशा रेसिपीज आता बनवायला हव्यात। तर इथे पहा, पराठा मस्त तयार झाला आहे, अगदी खरपूस दिसतोय। काढून घेऊया। हा पराठा इथे मी दही आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केला। असा सुद्धा हा खूपच मस्त लागतो। यामध्ये जे आपण वाटण टाकलं आहे त्यामुळे खूप छान चव येते पराठ्याला। यावरती इथे मी थोडंसं बटर घालते। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता। चवीला मस्त तर आहेतच, त्याबरोबरच पौष्टिकसुद्धा आहेत। तर हे मस्त हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारे आपले मेथीचे पराठे तुम्हाला नक्कीच आवडतील। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।